औरंगजेब म्हणतोय फतेह खान, हे फतेह खान, एक फतेह दे दे रे मेरे को, एक हे फतेह खान, एक फतेह दे दे, जिंदगी भर तेरा ऐसा नहीं बोलूंगा रे, एक फतेह दे दे. एका विजयासाठी कुत्र्यासारखा रडत होता. कोणामुळं? सर्जा संभाजी राजांमुळं. फतेह खान म्हणला मैं ले लूंगा. 1.5 लाखाची फौज दिली. हाला यानं रामशेजला परत वेढा टाकला आणि फतेह खान तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि विचारलं क्यों रे, मराठों के पास तोफे है ना हुजूर, दारूगोला ना हुजूर, फक्त दगड आहेत म्हणला. 2 वर्ष झाली दगड मारतात म्हणला, वर येऊन दिन झाली ती. ठीक आहे, कल सुबह किला ताबे मिलेंगे. सायंकाळी किल्ल्याच्या साईडनं सगळ्यात त्यानं तोफा लावल्या. त्याचं मत असं, उद्या सकाळी उठायचं, तोफेतला एक गोळा किल्ल्यावरती टाकायचा आणि किल्ला ताब्यात घ्यायचा म्हणे नामी कल्पना. संध्याकाळी तोफा लावल्या आणि 2 वाजता सगळे या फतेह खानचे सैनिक झोपी गेले आणि 3 वाजता महाराजांचे मावळे खाली आले. मावळ्यांनी तलवार बाहेर काढल्या. सब युद्ध, हर प्रभो हर प्रभो. फतेह खान उठला. क्या हो गया? काय मावळे? अरे क्या हो गया हुजूर? वो मराठी आ गए थे, किधर गए? भाग गए हुजूर. कल सुबह किला ताबे मिलेंगे म्हणला. सकाळी उठला, मशाल हातात घेतली, तोफेच्या जवळ गेला. तोफेला मशाल लावणार, एक गोळा किल्ल्यावरती टाकणार. तोपर्यंत किल्ल्यावरच एक गोळा सुई सुई करत तोफेचा खाली आला. तसा फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला तोफे पिछे लो, तोफे पिछे लो. त्याला सुचायचं बंद झालं. त्यानं तोफखाना प्रमुखाला बोलवलं. इधर आ म्हणला. तेरे को मैंने पूछा था मराठों के पास तोफे है? अन्ना हुजूर. फिर दारूगोला किधर आसमान से बरस रहा है क्या म्हणला. म्हणला हुजूर बेण्यांकडे तोफा नाहीत, बेण्यांकडे डोकं तर आहे म्हणला. ह्या बेण्यांनी रात्री किल्ल्यावरची लाकडं तोडलेत आणि लाकडांच्या तोफा तयार केलेत. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 100 तोफांना भरे. असं तोफे तयार किए. अरे लेकिन दारूगोला किधर चलाया हुजूर? संध्याकाळी कशाला आलते म्हणला. आपला दारूगोळा आहे म्हणले ते. म्हणजे बेण्याने असं फसवली म्हणले.